अपयश म्हणजे शेवट नाही तर नव्या यशाची सुरुवात आहे. अशाच अपयशांना सामोरं जाऊन पुण्याचे किरण दादा चालवतात आपला पुणेरी डोसाचा स्टॉल. पुण्याच्या या मराठमोळ्या दादाचं स्टॉल आहे ते कर्वे नगरमध्ये आणि कर्वे नगरमध्ये तुडुंब गर्दी होते ते या दादांच्या हातचा स्पेशल मसाला डोसा खाण्यासाठी. दादाच्या या डोसा सेंटरला तुम्हाला मसाला डोसा तर मिळणार आहे, त्याबरोबर मसाला कट डोसा आणि लोणी स्पॉन्ज डोसा सुद्धा मिळतो. आणि ह्यांच्याकडचा मसाला डोसा साईजने जेवढा मोठा आहे ना तेवढी प्राइस एकदम रिझनेबल आहे. डोसा बनवण्यासाठी वापरलं जाणारं बॅटर सुद्धा दादा घरून बनवून आणतात आणि खरंच खूप मेहनत लागते हे बॅटर बनवण्यासाठी, कारण की डोसा खाणं आपण इझी समजतो पण डोसा बनवणं खूप डिफिकल्ट आहे. एवढा मोठा डोसा तुम्हाला कितीला मिळत असेल सांगा बरं पाहू? फक्त 20 रुपये. विचार करा, एवढ्या मोठ्या डोस्याची प्राइस 20 रुपये आहे म्हणजे भारी ना, अक्षरशः सोने पे सुहागा. मला तर सगळ्यात भारी वाटलं कारण की सकाळी मला खूप जबरदस्त भूक लागलेली आणि त्यावेळेला मी दादांच्या स्टॉलला गेलेली आणि एवढा जबरदस्त डोसा बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं. एवढा मोठा डोसा बघून मी डोस्याची ऑर्डर देणार तितक्यात दादा मला म्हणाले थांबा तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवूया. आणि बघितलं तर दादा बनवत होते लोणी स्पंज डोसा. कर्नाटकातील दावणगिरी शहरातला सर्वात जास्त प्रसिद्ध म्हणजे हा लोणी स्पंज डोसा, ज्यामध्ये भरपूर लोणी वापरून हा डोसा बनवला जातो. कुरकुरीत, मऊ आणि स्पॉन्जी असा हा डोसा खायला एवढा भारी लागतो ना की लोणी स्पंज डोसाचा एक तुकडा जरी जिभेवर ठेवला तर तो लगेच तोंडात विरघळतो. आणि तुम्ही इथे बघतच असाल की दादा एवढा भल्या मोठ्या तव्यावरती एका टायमाला किती डोसे बनवत आहेत ते. म्हणजेच सकाळच्या नाश्त्याला एवढी तुडुंब गर्दी लागलेली की एका पाठोपाठ एक बनवण्याच्या ऐवजी एकाच तव्यावरती 10 डोसे दादांनी लावलेले आहेत. डोशासाठी वापरल्या जाणाऱ्या पिठामध्ये तांदूळ, उडद डाळ आणि पोहे वापरले जातात आणि दादा हे पीठ स्वतः घरी बनवतात. विचार करा, डोसे खायला एवढे जबरदस्त लागतात पण त्या पाठची मेहनत पण खूप जास्त असते. सध्या ट्रेंडिंग मध्ये चाललेलं नाव तुम्ही ऐकलं असेल की बेने डोसा. बेने म्हणजेच लोणी आणि ह्या लोणी स्पंज डोसा म्हणजेच बेने डोसा आहे. तुम्हाला माहिती होतं का? मला पण माहिती नव्हतं, मला पण आजच कळलं. डोस्याच्या दोन्ही बाजूला दादांनी मस्तपैकी लोणी टाकलेला आहे. विचार करा, एवढा जबरदस्त टेस्टी लागणार आहे ना हा डोसा. माझी तर आतुरता वाढत चाललेली आणि कधी मला डोसा मिळतोय असं झालेलं. पण दादा म्हणाले जरा थांबा, अजून थोडासा क्रिस्पी होऊ द्या. खाताना एवढा जबरदस्त लागणार आहे हा डोसा की तुम्हीच अक्षरशः या डोसाच्या प्रेमात पडाल. सर पहिल्या बाईट मध्ये ढगात. दादांनी माझंच वाक्य मला दिल्यावरती मी तर अक्षरशः शॉकच झाले. जरा 5 मिनिटं अजून थांबल्यानंतर इथे माझा मस्तपैकी गरमागरम लोणी स्पंज डोसा तयार झाला. या डोसा बरोबर तुम्हाला दिली जाते ती बटाट्याची पिवळी भाजी आणि मस्तपैकी नारळाची हिरवीगार तिखट चटणी. ह्या डोसाची प्लेट आहे फक्त 25 रुपये. एवढा जबरदस्त डोसा बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर वाट कसली बघताय पुणेकरांनो? आजच व्हिजिट करा पुण्याच्या कर्वे नगर मधील पुणेरी डोसा स्टॉलला जबरदस्त लोणी स्पंज डोसा खायला. आणि आपल्या मराठमोळ्या दादाला नक्की सपोर्ट करा. त्यांच्या स्टॉल वरती जा, तुम्हाला आवडतीचा डोसा खा आणि खरं सांगते तर एवढा जबरदस्त डोसा तुम्हाला मिळणार आहे तुमच्या पॉकेट फ्रेंडली प्राइस मध्ये. मग वाट कसली बघताय? लवकरात लवकर जा दादांच्या हातचा लोणी स्पंज डोसा खायला.